एकंदरीत कार्यक्रमाचं उद्देश स्पष्ट आहे. आता सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवचं आज पालकमंत्री सन्माननीय अतुल सावेजी यांच्या हस्ते दुसऱ्या दिवशीचा परवाचा आणि तृतीयपंथी सशक्तीकरण कार्यक्रम आणि आम्ही आज सुरू केलेल्या सखीज किचन अशा विविध कार्यक्रमांचं उद्घाटन यांच्या हस्ते झालं व विविध मान्यवर याला उपस्थित होते. हा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव जे 3 दिवसामध्ये बरं गच्च कार्यक्रम नांदेडमध्ये होतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमाने एवढंच सांगते की जिथं आरोग्याची सेवा, नृत्य संगीताची सेवा, विचारांची सेवा असं सगळं मिळून दळणघळण या कार्यक्रमाच्या माध्यमाने विचारापासून ते कलापर्यंत सगळं नांदेडकरांना मिळते. आरोग्याची काळजी म्हणून आरोग्य सेवा देखील मिळते. याचा आनंद काल फिजिओथेरपीचे टेस्ट झाले, आज नेत्र तपासणी, ब्लड शुगर आणि बीपी अशा विविध तपासण्या झाल्या. तृतीयपंथी सशक्तीकरण कार्यक्रमामध्ये किन्नर अस्मिता पुरस्कार दिले, चर्चा सत्र झाल्या आणि आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनेक लोकांना, सामाजिक कार्य करणाऱ्यांना आपण संस्थेच्या वतीने पुरस्कार देखील दिलं. मान्यवरांच्या हस्ते जनजागृतीपर तृतीयपंथांच्या माहितीपर पुस्तिकेचं उद्घाटन केलं आणि सप्तरंग सेवाभावी संस्था हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने व लॉयन्स क्लबच्या मदतीने सुरुवात केलेली सखीज किचन तृतीयपंथी स्वयंरोजगार किचन म्हणून नांदेडला याचं उद्घाटन देखील पालकमंत्री आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला. यासाठी खासदार गोपछडेंजींनी आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. मी सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार करते की नांदेडकरांनी याचा आनंद घ्या, कारण आज संध्याकाळपर्यंत स्पर्धा आहेत आणि उद्या विशेष म्हणजे लावणी महोत्सव आहे. याचा देखील आनंद नांदेडकरांनी येऊन घ्यावा. पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की किन्नर भवनसाठी नांदेडमध्ये कसलाही निधी कमी पडू देणार नाही आणि ज्या अर्थाने मी या कार्यक्रमाला आज मोठं केलं आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमाने सेवा होतीये सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीने. या सेवेला अविरत सुरू ठेवण्यासाठी माझा पाठबळ नेहमी राहील अशा पद्धतीने ग्वाही दिली आणि त्यांनी तृतीयपंथांच्या समाजाच्या स्वावलंबासाठी नेहमी उभे आहेत असे देखील आश्वासन दिले. जागेची काही आमची जागा ऑलरेडी समाज कल्याणकडे माळजा येथे जवळपास 2 HR जवळपास जमीन मिळालेली आहे. तिथं किन्नर भवन बांधण्यासाठी कोट्यांचा खर्च येणार आहे. त्यासाठी निधी अपुरे पडत आहे. महाराष्ट्र शासन व केंद्र शासन सगळ्यांना विनंती आहे की कृपया या किन्नर भवन उभारणीसाठी विशेष बाब म्हणून नांदेडला पहिलं मोठं किन्नर भवन व्हावं यासाठी आपण निधीची तरतूद करावी हे आवाहन केलं आणि आम्ही निवेदन दिलं की हे राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल, आम्हाला किन्नर भवन बांधण्यासाठी आपण मदत करावी ही विनंती देखील केली. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.